जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, उघडा म्हणता जाणार रामकृष्ण हरी म्हणा. हे सगळ्या वारकऱ्याकरता मंत्र सांगून टाकलेला आहे. सगळ्यांनी रामकृष्ण हरी म्हणा. की अक्षरं कमी आहेत पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. तसं ज्ञानोबारायाचे अभंग म्हणजे नुसते अभंग नाही तर ही वेदातील ऋचा आहे. हा पहिला अभंग आहे. देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तेचारी साधियेल्या. वारी म्हणजे केवळ पायी प्रवास नव्हे तर तो भक्ती, शिस्त आणि सामूहिक साधनेचा सोहळा आहे. दिवसभर चालून मुक्कामस्थळी पोहोचल्यानंतर वारकरी एकत्र येऊन हरिनामाचा गजर करतात आणि भावपूर्ण हरिपाठ म्हणतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या या हरिपाठातून भक्ती, सदाचार आणि नामस्मरणाचा संदेश दिला जातो. टाळ मृदुंगाच्या निनादात दुमदुमणारा हरिपाठ म्हणजे वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्ती परंपरेचे जिवंत दर्शन होय. आजच्या अभंगवारी कार्यक्रमात जाणून घेऊ हरिपाठाबद्दल. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, उघडा म्हणता जाणार रामकृष्ण हरी म्हणा. हे सगळ्या वारकऱ्याकरता मंत्र सांगून टाकलेला आहे. सगळ्यांनी रामकृष्ण हरी म्हणा. देवाचे जेवढे अवतार आहेत त्या अवतारामध्ये राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहे. ज्ञानोबारायाने आपल्या जीवनामध्ये नामाचं जे महत्त्व, की या नामापासून त्यांना काय प्राप्त झालं, या सगळ्या गोष्टींचा विचार या हरिपाठ या ग्रंथामध्ये त्यांनी परिचय करून दिलेला आहे. नाम घेतल्यानंतर काय होतं, नाम घेतल्यानंतर चारी मुक्ती मिळतात, नाम घेतल्यानंतर देवाची प्राप्ती होते, नाम घेतल्यानंतर ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, नाम घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी कशा प्राप्त होतात सहज काही न करता. त्याचं महत्त्व म्हणजेच हरिपाठ. रामकृष्ण हरी. मी हरिभक्तीपरायण संतोष महाराज वगैरे. दिंडी क्रमांक 9 रथाच्या मागे सोपान काका ढोराळकर त्यांच्या दिंडीमध्ये चालतो. तर वारकऱ्याच्या जीवनामधील ज्याला संध्या समजलं जातं असा हा हरिपाठ आहे. हरिपाठाविषयी बोलत असताना ज्ञानोबारायांनी हा 27 अभंगाचा एक वारकऱ्याकरता एक नामाचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा हरिपाठ नावाचा एक छोटासा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये अभंग हरिपाठ असते 28 असं आहे. एकूण 27 अभंग आहेत. देवाचे द्वारीपासून ते सर्व सुखगोडी इथपर्यंत या अभंगाची नियमावली आहे. वारकऱ्याच्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाचं काय महत्त्व आहे किंवा या नामापासून काय फल प्राप्त होतं, ज्ञानोबारायाने आपल्या जीवनामध्ये नामाचं जे महत्त्व, की या नामापासून त्यांना काय प्राप्त झालं, या सगळ्या गोष्टींचा विचार या हरिपाठ या ग्रंथामध्ये त्यांनी परिचय करून दिलेला आहे. शास्त्रामध्ये सूत्र आणि भाष्य असे 2 प्रकारे त्या श्लोकाची रचना केलेली असते. सूत्र म्हणजे अक्षर कमी असतात पण अर्थ मोठा असतो. सूत्राची व्याख्या करत असताना अल्प अक्षरम संदिग्धम सार्वत विश्वतोमुख, की अक्षर कमी आहेत पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे. तसं ज्ञानोबारायाचे अभंग म्हणजे नुसते अभंग नाही तर ही वेदातील ऋचा आहे. एका अभंगाचा जर आपण विचार केला तर एक अभंगाचा अर्थ जर करा गेलो तर आपल्याला कितीतरी दिवस त्याचा अर्थ करावा लागेल. एवढा खूप मोठा असा अर्थ ज्ञानोबारायांनी आपल्या या हरिपाठ या ग्रंथामध्ये सगळ्या जगाच्या कल्याणाकरता हा त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे. आता देवाचे हा पहिला अभंग आहे. देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तेचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे गुगरी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे या खुणे आणि द्वारकेचे राणे पांडवा घरी. या पहिल्या अभंगाचा विचार करत असताना या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी भगवंताच्या हा मंगलाचरणातला अभंग आहे आणि यामध्ये ज्ञानोबाराय सांगतात की भगवंताच्या दारामध्ये क्षणभर जरी आपण थांबलो तरी त्याला काय प्राप्त होतं तर चारी मुक्त्या प्राप्त होतात. याचा अर्थ आपणाला जरी लहान वाटत असला तरी यामध्ये ज्ञानोबारायांनी नामधारकाला कशा पद्धतीनं त्यानं नाव घ्यावं लागतं याची सुरुवात करून दिलेली आहे.
भगवंताच्या नामासाठी प्रवृत्त होणाऱ्या त्या साधकाला त्यानं काय केलं पाहिजे आणि काय केल्याच्या नंतर त्याला काय फळ प्राप्त होतं हा विषय या अभंगामध्ये सांगितलेला आहे. आता देवाचे द्वारी उभा क्षणभरी हे सांगत असताना नेमकं देवाचं द्वार कोणतं, नेमका देव कोणता आणि त्या दारामध्ये क्षणभर उभारल्याच्या नंतर 4 मुक्त्या प्राप्त होतात काय, ज्या मुक्तीचा विचार केल्यानंतर मुक्ती प्राप्त करण्याकरता ज्यांनी कठोर अशी साधना केल्याच्या नंतर सुद्धा मुक्ती प्राप्त होत नाही, परंतु देवाच्या दारात क्षणभर उभारल्याच्या नंतर मुक्ती प्राप्त होते म्हणजे नेमकं काय आहे, तर त्याचा अर्थ असा आहे देवाची 2 रूप आहेत, एक सगुण आणि एक निर्गुण. निर्गुण परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता देवाचं द्वार म्हणजे त्या देवाचा साधना करण्याकरता निर्गुणाची प्राप्ती कशाने होत असते, तर निर्गुणाची प्राप्ती करण्याकरता जो साधक आहे तो अधिकार संपन्न असला पाहिजे, त्याच्याकडे मुमुक्षुता असली पाहिजे, त्याच्याकडे जिज्ञासा असली पाहिजे. आणि परमात्म्याचं नेमकं द्वार म्हणजे काय, तर अपरोक्ष ज्ञान प्राप्त होणं हेच परमात्म्याचं द्वार आहे. आणि एकदा अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं की मग 4ही मुक्त्या प्राप्त होत असतात. हरिपाठ या शब्दाचा अर्थ आहे हरी आणि पाठ. हरीचा पाठ करणं म्हणजे हरी या नामाचं पुन्हा पुन्हा उच्चारण करणं त्याला हरिपाठ असं म्हणतात. हरिपाठ या शब्दाचा अर्थ नुसते अभंग नाही, तर हरिपाठ या शब्दाचा अर्थ आहे पुन्हा पुन्हा हरीचा पाठ करणं त्याला हरिपाठ असं म्हणतात. पुन्हा पुन्हा म्हणजे पुन्हा पुन्हा सतत भगवंताचं नाव घेणं याचं नाव हरिपाठ आहे. आणि या हरिपाठातल्या अभंगामध्ये केवळ नामाचं महत्त्व सांगितलं. नाम घेतल्यानंतर काय होतं, नाम घेतल्यानंतर 4ही मुक्ती मिळतात, नाम घेतल्यानंतर देवाची प्राप्ती होते, नाम घेतल्यानंतर ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, नाम घेतल्यानंतर सगळ्या गोष्टी कशा प्राप्त होतात सहज काही न करता, त्याचं महत्त्व म्हणजेच हरिपाठ. दररोज हरिपाठ म्हणला जातो. वारकऱ्यांना सगळ्या वारकऱ्याचा एक वारकरी संध्या ब्राह्मणाची संध्या असते, ब्राह्मण त्रिकाल संध्या करतात, तसं वारकऱ्यांना दररोज ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, कपाळाला गंध आहे, अशा वारकऱ्याचा नियम आहे की दररोज हरिपाठ घेत असतात. ते बरेच वारकरी दररोज हरिपाठ घेतात. काही वारकरी सकाळी स्नान केल्यानंतर हरिपाठ म्हणतात, काही वारकरी आपल्या नियमाचे दिवस संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ घेतात. प्रत्येक गावोगाव हरिपाठ संध्याकाळच्या वेळेला होत असतात. सकाळी पहाटे काकडा होतो आणि संध्याकाळी हरिपाठ केला जातो. त्या योगानं नामाचं महत्त्व कळावं याच्याकरता ज्ञानोबारायांनी सगळ्याला तो मार्ग दाखवून दिलेला की सर्वसामान्य वारकऱ्याला मोक्ष मिळवायचा असेल, देवाची प्राप्ती करायची असेल तर काय करावं, तर ते सगळ्या अभंगाचं स्मरण करणं म्हणजेच देवाच्या नामाचं स्मरण करणं आहे. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्रे तृणाग्नी मिळे समरस गेले. हरी उच्चारणी या शब्दाचा अर्थ नुसतं हरीचं नाव उच्चारल्याबरोबर सगळ्या पापाचा नाश होतो. कितीही पाप जरी केलेलं असलं, पापाचे कळप पळती पुढे, म्हणजे नाव घेतल्यानंतर कसा पापाचा नाश होतो. कितीही पाप जरी केलेलं असलं तरी पापाचा नाश कसा होतो त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानोबाराला विचारलं नाव किती मोठं आहे, ज्ञानोबाराय सांगतात की बाबा गगनाहुनी वाढ नाम आहे, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड. देवाचं नाव कसं आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. म्हणजे प्रत्येक अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी भगवंताच्या नामाचं महत्त्व हो म्हणजे मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, म्हणजे ज्या अवघड वाटा येतात, योग मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल, ह्या सगळ्या अवघड वाटा मोडून काढलेल्या आपल्या सगळ्या साधू संतांनी. आता ज्ञानोबाराय योगी होते, ज्ञानोबाराय योग्यांचे राजे आहेत, ज्ञानोबारायला योग्यांचे राजे म्हटलं जातं, ज्ञानियांचे राजे आहेत. मग एवढे सगळे असताना सुद्धा ज्ञानोबारायला माझे जीवीची आवडीनं पंढरपुराने येईन गुढी, म्हणजे पुन्हा वारकऱ्यामध्ये ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. कितीही मोठा जरी ज्ञानी असला तरी त्याला भगवंताच्या नामाचं महत्त्व कसं आहे हे कळण्याकरता आपल्या सगळ्या साधू संतांनी सगळ्या जीवाच्या उद्धाराकरता देवाचं नाव हे प्रवृत्त केले. कारण इतर युगामध्ये अनेक साधन आहेत, पण कलियुगामध्ये कलवतद हरी कीर्तनात, म्हणजे कलियुगामध्ये हरीचं कीर्तन करणं हा सगळ्यात श्रेष्ठ मार्ग आहे. कारण कृतयुगामध्ये कृतयध्यायतुम विष्णू त्रेतायाम यजतो मखही द्वापारे परिचर्यायाम कलवतद हरी कीर्तन. 4 युगाची असं वाटणी करून दिली, पण कलियुगामध्ये भगवंताचं नाम आहे. आणि याच्याकरता हे नाम किती श्रेष्ठ आहे हरिपाठामध्ये सांगितले. तुम्ही कुण्या आश्रमात आहात, अगर कुठल्या वर्णात आहात, अगर कुठल्या जातीत आहात, याचं काही घेणं देणं नाही. नाम घेण्याकरता संन्याशीच असावं लागतंय असा काही नियम नाही.
नाम घेण्याकरता तो वानप्रस्थ असला पाहिजे असा काय नियम घेणार. नाम हे सगळ्यासाठी आहे, ते कुठल्या आश्रमाला बंदिस्त नाही. पण तुम्हाला योग करायचा असेल तर तुम्हाला गृहस्थ आश्रमामध्ये राहून योग करता येत नाही. तुम्हाला ज्ञान संपादन करायचं असेल तर ज्ञान प्राप्त करण्याकरता तुम्हाला संन्यास आश्रम स्वीकारावा लागतो. पण ते नाम घेण्याकरता संन्यास घ्यायची गरज नाही ना. नाम घेण्याकरता कुठल्या आश्रमाची आवश्यकता नाही. नाम कोणतं? नाम म्हणजे भगवंताचं नाम. हरी हे नाव आहे देवाचं. भगवंताचे 1000 नाव आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला जे आवडेल ते नाव आहे. देवाचं नाव राम आहे, देवाचं नाव कृष्ण आहे, देवाचं नाव गोविंद आहे,